हाय गाईज, आज आपलं सोशोलॉजी आहे. सोशोलॉजी शिकायच्या आधी आपलं पेज नंबर 16 चालू आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. काल दियाच्या पप्पांना मी कॉल केलेला. बराचसा अभ्यासाकडे तुमचं दुर्लक्ष होतं आहे. पालकांची कंप्लेंट आहे की तुम्ही अभ्यास करत नाही आहात. पुस्तकातलं मी तुम्हाला आधी जे लेक्चर झाले त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की अशा अशा पद्धतीने पाठांतर करायचं. प्रत्येक वेळेस निदान एका धड्यातला रोज एक प्रश्न जरी पाठांतर केलं सब्जेक्ट वाईज, समजा आज सोशोलॉजी आहे तुमचं, तर आजच्या दिवसामध्ये सोशोलॉजीमधला सगळ्यात शेवटचा प्रश्न जो असतो, हा जो प्रश्न जर एक जरी पाठ केला तुम्ही, तर तुमच्या भल्याचं ते राहील, तुमच्यासाठी योग्य राहील, सगळ्यात चांगलं असेल ते तुमच्यासाठी. पण पाठांतर करणं फार गरजेचं आहे. माझ्या तोंडामध्ये पुळे आले, तोंड आलंय, त्याच्यामुळे बोलायला जमत नाहीये. जीभ थोडीशी लडखडते, तरी पण ऐका, याच्या पुढे आजपासून मी तुम्हाला पाठांतर देणार ते देणार. पण उद्यापासून जर मला तुमचं पाठांतर लिहिलेलं मिळालं नाही, एक वही करायसाठी, पाठांतरासाठी फक्त एक वही करायची आहे तुम्हाला. वही करून रोजच्या रोज मी तुम्हाला एक प्रश्न देणार. तो प्रश्न तुम्ही त्या धड्यातला पाठांतर करायचा आणि मला तो लिहून तो तुम्ही पाठांतर करायचा. नंतर स्वतःच्या मनाने लिहायचा आणि नंतर तो मला रोजच्या रोज पाठवायचा, ग्रुपवर पाठवायचा. तुमच्या 4 जणांचाच ग्रुप आहे, 5 जणांचा ग्रुप आहे, तर 5 जणांच्या तुमच्या ग्रुपवरती हा पाठवायचा, जेणेकरून तुमच्या पालकांना मलाही सांगता येईल की मुलं अभ्यास करता आहेत. रोज एक एक मोठा प्रश्न पाठांतर करतायत. मोठा दिला तर एकच देणार, लहान दिले तर 2 देणार. आणि ज्यावर तुमचं पाठांतर मिळालं नाही, समीक्षाच्या मम्मीचा माझ्याकडे फोन नंबर आहे, दियाच्या पप्पांचा माझ्याकडे फोन नंबर आहे, अनिकेतच्या पप्पांचा माझ्याकडे फोन नंबर आहे, प्रथमच्या मम्मीचा माझ्याकडे फोन नंबर आहे आणि डॉक्टरांचा पण माझ्याकडे गोरख फोन नंबर आहे. तर त्यांना तुमची कंप्लेंट केली जाईल, बरोबर आहे. गोरखला थोडासा टाईम मिळत नाही, बरंचसं घरामध्ये काम असतं. त्याने मला सांगितलेलं, पण त्याने मला व्हॉट्सअपला सुद्धा सांगितलं, बरोबर आहे. त्याचे आई वडील इथे नाही आहेत, त्यामुळे तो इथे राहतो जरी असला तरी तो परक्यांच्या अधीन आहे. त्यामुळे त्याला तुला जसं पाठांतर होत असेल तसं पाठांतर कर, पण एक लक्षात घे, माझ्या बोलण्याचा तू फायदा घेऊ नको. तुला जसा वेळ मिळेल, 1 तास दिवसभरामधला 1 तास, हा अर्धा तास आणि 1 तास फक्त पाठांतरासाठी दिलास तरी भरपूर झालं. मला वाटतं दुपारची तुला काहीच कामं नसतील, एक 4-5 वाजेपर्यंत तरी. तर मला असं वाटतं की त्यातला 1 तास हा अभ्यासासाठी तू काढावास आणि पाठांतर द्यावंस. आणि बाकीचे जे घरी आहेत त्यांना घरात काहीही कामं नाही आहेत, त्यामुळे तुम्ही मात्र रोजच्या रोज पाठांतर मला पाठवायचं आहे. हे पाठांतर मी रोजच्या रोज चेक करणार आहे. त्यानंतर राहिला फीचा प्रश्न. उद्यापर्यंत फी दियाचे पप्पा भरणार आहेत, अनिकेतचे पप्पा 2-3 दिवसात भरणार आहेत, प्रथमची मम्मी आज नाही तर उद्या भरणार आहे. राहिलं समीक्षाची मम्मी. समीक्षाच्या मम्मीने सांगितलं मला पप्पांना विचारते तिच्या आणि मी सांगते त्यांना भरायला. समीक्षा, तू मम्मीला विचार फीज कधी भरणार आहे, कारण तुम्ही जशी फीज देणार ना तशा पद्धतीतच मी नोट्स आणणार. उगाच अतिरिक्त नोट्स कशाला आणू. आणि ते पण मला त्याला कॉल करून जायला लागणार की बाबा उघडं आहे का दुकान, त्यानुसार मला तिथे जायला लागणार. ठीक आहे. तर तुम्ही प्रत्येकाने आपापल्या नोट्ससाठी, कारण तुमच्या नोट्स पब्लिकेशनमधून एकाच्या सुद्धा येत नाहीत, फक्त प्रगती पब्लिकेशन फक्त तुमच्या नोट्स मागवतं आणि दरवर्षी आपण त्याच नोट्स फक्त तुम्हाला देतो.
फक्त इंग्लिशच्या नोट्स आपल्याकडे आहेत, त्या आहेत तुमच्या. बरोबर आहे. बाकीच्यांना मराठीच्या नोट्स दिल्या जात नाहीत आणि मराठीच्या नोट्स देऊन फायदा पण नाही आहे. कारण की काय माहिती आहे, तुम्हाला पॅराग्राफवरती आधारित सगळं येतं. इंग्लिशचं काम आहे ते थोडंसं डिफिकल्ट जातं, त्यामुळे पॅराग्राफमध्ये तुम्हाला सर्च करायला ते बरं पडतं, कशा पद्धती उत्तर आहेत वगैरे वगैरे वगैरे. सो अँड सो त्यामुळे इंग्लिशच्या नोट्स तुम्हाला मिळतील. बोलायला जमत नाही, थोडं सारखी थुकी येते तोंडामध्ये, कारण बरंचसं जिभेमध्ये 2-3 ठिकाणी छोट्या छोट्या पुळ्या आल्या आहेत, जेवायला पण जमत नाही आहे. चला शिकूया आपण. तरी पण आजचा टॉपिक हा थोडासा घेऊया. सोशोलॉजी चालला आहे, पेज नंबर 16. आपण थोडासा बघितलेला होता वसाहत कालातील भारत. सो टुडे वी हॅव लर्न कॉलोनियल पिरियड. ओके, पेज नंबर आपलं इंग्लिश मिडियमवाल्यांचं इंग्लिशमधून हे करत आहेत त्यांचं पेज नंबर 16 चालू आहे आणि तुमचं मला वाटतं एक 17वं चालू आहे पेज, असं मला वाटतं आहे. एक मिनिट बघतो, चेक करतो. 18वं चालू आहे तुमच्या ह्याच्यात. ओके, बघा. The British continued to rule India till the 20th century. The spread of Christianity in Angelical tradition, Church of England. Angelical tradition म्हणजे काय? इंग्लंडमधले चर्च, त्या धर्माच्या प्रथानुसार चाललेलं सगळं होतं. During the British presence in India is evident, one cannot deny the fact that several systems were set in a place under a British rule in India. Some of the special reforms were also possible because of British politics. Let us look to some a consequence of the colonialism in India. आज आपण बघूया वसाहतींमध्ये कोणत्या प्रकारचं राजकारण चाललेलं होतं किंवा कोणत्या प्रकारे सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या, त्या आज आपण पाहूया याच्यामध्ये. ओके, फर्स्ट एज्युकेशन. The British set up a system of education which had far-reaching impact of Indian society. The medium of instruction in the high school now became English. It became a common language of communication among the learned people. Schools and colleges were open all the individuals, irrespective of caste, creed, gender, etc. The Indian Universities Act 1856 enabled the establishment of the first universities in Kolkata, Bombay, Mumbai, Madras, Chennai. They are a model after the University of London. The content of the education was not region oriented. It was a secular, which is included a subject like mathematics, science, philosophy, sociology, history, etc. This led to the rise of the new classes, intelligentsia, who were of Indian origin but are trained to the Western values and custom practice. Some of them played to a significant role. Reforms movement, the values like rationality, equality, social justice, secular approach, and individualisms gained firmer ground. ओके, बघा, सांगायचा मुद्दा हा की ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्यावेळी शिक्षण पद्धती ही चालू केली, ही स्वतःच्यासाठी चालू केली, आपल्यासाठी चालू नाही केली, स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी चालू केली. कसं? उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेमधून दिलं जाईल. आजपर्यंत ही भाषा आपल्याला अशी ढेकून कसं अंगाला चिकटून गोचिड बसते, तशा प्रकारे ही भाषा आपल्याला इथे चिकटली आहे. आज आपल्या देशामध्ये ज्याला इंग्रजी येतं त्याला बरंच काही येतं असं समजलं जातं ना. पण बाकीच्या देशांमध्ये स्वतःच्या भाषेला प्राधान्य जास्त दिलं जातं. स्वतःच्या भाषेला जास्त प्राधान्य दिलं जातं, इतर भाषांना कमी दिलं जातं. त्यांच्या देशात ह्या त्यांच्याच भाषा बोलल्या जातात. मला एक सांगा,
आपल्या देशामध्ये इंग्रजी ही फक्त व्यवहारापुरतीच भाषा राहिली असते आणि प्रत्येकाने आपापल्या भाषेमध्ये बोलायचं. जो तो आपापल्याच भाषेत बोलतो म्हणा, पण प्राधान्य मात्र इंग्रजीला दिलं जातं. आज बघा CBSE स्कूल, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या स्कूल, या ज्या सगळ्या शाळा आहेत ना, मोस्ट ऑफ इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडायला बघतात. का? तर पालकांना कडून भरमसाठ फी आपल्याला मिळवता येते, म्हणून सगळ्या या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. बरोबर ना? आज बघा त्या शाळांना भरमसाठ फी आहे, भरपूर फी आहे. आज नाही म्हणायला गेलं तरी आता तुमची फी 12,000 आहे. मला सांगा, एक 12,000 फी म्हटल्यावरती तुमच्या महिन्याला कितीशे रुपये जातात रे? एक 10 महिने आपला क्लास म्हटलं तर एक 1,200 रुपये महिन्याला. बरोबर आहे? आता माझी बारकी मुलगी, तिच्याही पेक्षा जास्त फीज असतात. आता माझी बारकी मुलगी ही जवळजवळ सिनियर KGला आहे. फीज तिची किती आहे माहिती आहे? 1900 समथिंग काहीतरी आहे. बरं ना? म्हणजे जवळजवळ वर्षाची झाली 20,000 ते 22,000 फी. बरोबर आहे? ज्युनियर KGची फी 20,000 ते 22,000 फी झाली. ज्या CBSE बोर्डच्या ज्या स्कूल असतात त्यांची 5वी पासून पुढे पण स्कूलची फी असते. हे सगळं कशासाठी? इंग्रजी भाषा चांगली येण्यासाठी. फ्लंटली इंग्लिश तुम्हाला बोलता आलं म्हणजे तुम्ही हुशार झालात. या आपल्या मानस कल्पना आहेत. या आपल्या काय आहेत? मानस कल्पना आहेत. मला एक सांगा, आता तुम्ही इंग्लिशमधून दिया आहे, समीक्षा आहे, बरं ना? दोघी जणी आहेत. मला वाटतं प्रथम पण आहे. ग्रॅज्युएशन तुम्ही केलं ना 15वी पर्यंत व्यवस्थित जर अभ्यास केला, 12वीला, 13वीला, 14वीला, 15वी मनापासून अभ्यास केला तर ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला स्वतःला इंग्लिश बोलता येणार. ऑब्व्हियसली येणार, 101% येणार. त्यासाठी इंग्लिश माध्यमच्या शाळेमध्ये जायची गरज नाही, काही गरज नाही. इंग्लिश मिडियमच्या मुलांना काही शाळा आहेत इंग्लिश मिडियमच्या, पण त्यातल्या मुलांना सुद्धा इंग्लिश बोलायला सांगा. आपल्यासारखंच तोडकं मोडकं इंग्लिश बोलतात हो ते. मग एवढी भरमसाठ फी का भरा? पण आपल्याला इंग्रजी सांगून गेलेत ना इंग्रज, की बाबा आपल्याला इंग्रजी शिकणं सक्तीचं आहे. सक्तीचं केलं जातं. बरं आहे? त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली, त्याला कम्युनिकेशन लँग्वेज बनली. त्याच्यानंतर महाविद्यालय सर्व वंश, जाती आणि धर्माच्या मुलामुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती. इंग्रजांनी हे एक मात्र चांगलं केलं, शाळा किंवा कॉलेजमध्ये सगळ्यांनी दाखल व्हायचं. याच्यासाठी कोणी हीन नाही, कोणी उच्च नाही. ब्राह्मणांची मुलं पण तिथेच बसायची, राजांची मुलं सुद्धा तिथेच बसायची, आपल्यासारखी कनिष्ठ जातीतली मुलं सुद्धा तिथेच बसायची. वंश, जात, धर्म हा भेद केलाच नव्हता त्यांनी फक्त हा भेद फक्त आपल्यासाठी केला होता. फक्त ही इज अ इंडियन अँड आय एम अ ब्रिटिश, असं स्वतःसाठी फक्त त्यांनी तो भेद केलेला होता, बाकी नाही. बघा ना, ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे अधिकारी पोस्टला होते ना, हायर लेवलच्या पोस्टला, ते इंग्रज ऑफिसरच असत. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याही पेक्षा जास्त शिकलेले तत्वज्ञ आपल्या देशात होऊन गेले, पण त्यांनी कधीही त्यांना वरच्या पदावरच्या नोकऱ्या दिल्या नाही. तर मला सांगा, त्यांनी त्या इंग्रजी भाषेचा वापर योग्य तो केला का? नाही, कदापि नाही केला. सो इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट याच्यानुसार 1856 मध्ये
त्यांनी सगळ्यात महत्त्वाची 3 ठिकाणं कोलकाता, आज या 3 युनिव्हर्सिटी आपल्या पूर्ण भारतामध्ये सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. कोलकाता, देन मुंबई, देन मद्रास, चेन्नई. याच्यावर ना पहिल्या विद्यापीठांची स्थापना झाली. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये विषय अभ्यासक्रम धार्मिक नव्हते. त्याच्या आधी जी आपली पद्धती होती ही वेदांवर आधारलेली होती. गेल्या पाठामध्ये आपण बघितलं मिनिस्ट्री, वेद यांच्यावर अभ्यासक्रम होता. पण नंतरच्या ज्यावेळेस इंग्रजांची शिक्षण पद्धती आली त्याच्यामध्ये वेदाला अजिबात महत्त्व नव्हतं. जी इंग्लंडमध्ये शिक्षण पद्धती चालू होती तीच शिक्षण पद्धती आपल्या इथे चालू राहिलेली होती. अभ्यासक्रम धार्मिक नव्हते, लोकजीवनांशी संबंधित होते. त्याच्यामध्ये होतं मॅथ्स, सायन्स, तत्वज्ञान, ओके, समाजशास्त्र, इतिहास यासारख्या विषयांचा समावेश होता जो आजही आहे. दॅट इज कॉल्ड लॉजिक, हिस्ट्री अँड सोशियोलॉजी. आता याच्यामधून काय झालं, पहिली लोक कमी शिकलेली मानायला लागली आणि आधुनिक शिक्षणातली जी लोक आहेत ती टॅलेंटेड मानायला लागली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा खरोखर टॅलेंटेड ते होते. आपल्यापेक्षा खरोखर टॅलेंटेड होते ते. अरे वेदांची एवढी जाडी जाडी पुस्तकं त्यांची बायहार्ट असायची. इथे क्लासवर असताना एक प्रश्न जर तुम्हाला एवढासा दिला तर तुमची नाकी नव यायचे, सर बस ना हो, सर एवढ्याच लाईन पाठ करू काय हो, सर या 4च ओळी होत आहेत तेवढ्याच देऊ का हो, नंतर मग देईन ना, काय होईल नंतर नंतर सराव, असे तुमचे क्वेश्चन्स असायचे. मला सांगा, सो हु इज इंटेलिजंट, कोण हुशार होतं? तुमच्यापेक्षा खरोखर ते हुशार होते. अनुभवाने सुद्धा आणि शिक्षणाने सुद्धा. जरी इंग्रजांनी ही शिक्षण पद्धती आपल्या इथे आणली तरी सुद्धा ओके, 2 मिनिटं. आजही त्यांच्या इकडच्या ज्या शाळा आहेत ना, आपल्या इथे शिक्षणाला फार म्हणजे उगाचच खरडेघाशी असते. माझं तर असं मत आहे, खरडेघाशी असते असं म्हणण्यापेक्षा आपल्या इथे अवाजवी महत्त्व दिलं जातं. फ्युचरसाठी, पैसा कमवण्यासाठी या शिक्षणाला बरंच महत्त्व दिलं जातं. पण बाळांनो एक लक्षात घ्या, मी तुम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत नाही आहे, पण कधीतरी ह्या गोष्टी पण होतात की थोडी शिकलेली लोक पण बरेच आपल्या पुढे जातात. हा बुद्धीचा पण भाग असतो, हा इथला पण भाग असतो, नशिबाचा पण भाग असतो. आज जेवढ्या पॉलिटिकल्स आहेत ना, जेवढे पॉलिटिकल्स, त्या पॉलिटिक्समध्ये तुम्हाला एक 100मध्ये जवळजवळ एक 70 लोक अशी दिसतील जे विदाउट एज्युकेटेड असतात. म्हणजे ज्यांचं जेमतेम शिक्षण हे 12वी ते 14वी 15वी ग्रॅज्युएशन वगैरे झालेलं असतं. फक्त बेकारीमधून पुढे गेलेले असतात. हे शिक्षण. आणि आपल्या इथे आपण त्याला फार अवाजवी महत्त्व देतो. त्यांच्या इकडे ज्या शाळा आहेत ना, त्या शाळा कशा असतात तुम्हाला एक मूवीज बघायला सांगेन मी. तेलुगू मूवीज आहे फसंगा 2. त्याच्यामध्ये तो जो हिरो आहे त्यांनी ती जी शाळा बनवली आहे ना, एका गार्डनमध्ये, एका घराच्या कॉरिडॉरमध्ये त्यांनी स्वतःची शाळा बनवली आहे. त्या शाळेमध्ये तो शिकवणं कमी पण मुलांच्या ॲक्टिव्हिटीज जास्त होतात. तशा प्रकारच्या शाळा ह्या आपल्या देशात नव्हे तर बाहेरच्या देशात या जास्त असतात.
त्यामुळे तिथल्या लोकांना शिक्षण हे फार आवडतं. अमेरिकेसारख्या देशामध्ये वयाच्या 20 वर्षानंतर त्याचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर आई वडील त्याला स्वतःला सांगतात की बाबा तुझा माझा आता संबंध संपला, तुझं जीवन आता तू जगायचं. आता तुला कमवायचं आणि तुझ्या पैशातून तुला उदरनिर्वाह करायचा. माझा पैसा मी तुझ्यासाठी खर्च करणार नाही. माझं कर्तव्य इथे संपलं. तो मुलगा उद्या जरा कमवायला लागला तरी पण तो त्यांना बाहेर काढू शकत नाही, कारण की तिथे एक रूल आहे, वयाच्या 60 वर्षानंतर तिथे पेन्शन सगळ्यांना चालू होते. म्हणा एक सिंपल कॅल्क्युलेशन, मुलगा 20 वर्षाचा झाला की त्याचं वय हे जवळजवळ एक 47-48 वर्ष असतं. तोपर्यंत जमावलेल्या पुंजीमधून तो 10-12 वर्ष ढकलतो. 60 वर्षानंतर त्याला पेन्शन चालू होते. त्यामुळे नो प्रॉब्लेम, कोणत्याही प्रकारची अडचण त्याला नाही. मी पण म्हणतो आपल्या इथे पण ह्या सिस्टीम चालू केल्या पाहिजेत. एक वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक गृहस्थाला, वृद्ध गृहस्थाला त्याच्या आजारपणासकट नाही, त्याच्या खाण्यासकट हे जवळजवळ वयाच्या एक 60 वर्षानंतर त्याला 10,000 रुपये प्रत्येक वयोवृद्धाला पेन्शन देणं गरजेचं आहे. जे आता तुमचे सगळ्यांचे पप्पा मोस्ट ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, मी त्यांच्या पोटाआडी येत नाही आहे, पण एक लक्षात घ्या, काय जे आता रिटायरमेंट ऑफिसर्स वगैरे जे आहेत ना, त्यांची पेन्शनच जवळजवळ 60-70 हजार आहे. त्या 60-70 हजारामध्ये 4 मुलं कामाला लागतील चांगल्यापैकी, त्यांना रोजगार मिळेल. गव्हर्नमेंट हा उगाचच अवास्तव खर्च करतोय आपलं त्यांच्यासाठी. हां, आर्मी मॅन, नेव्ही मॅन, पोलीस या गोष्टी ठीक आहेत, कारण ते देशाच्या हितासाठी बरंचसं काम करत असतात, स्वतःचं प्राण अर्पण करत असतात. त्यामुळे त्या लोकांना ठीक आहे, पण त्यांना एक ठरवण्यात यावी की बाबा एवढी पेन्शन तुम्हाला, तुमचं वय 60 वर्षाच्या पुढे किती होऊ दे, तुम्हाला दर वर्षाला एवढीच पेन्शन मिळणार. समीक्षा राग येऊ देऊ नको, पप्पा पोलीस आहेत ना म्हणून, पण मला असं माझं एक वैयक्तिक मत असं आहे, आज जिभेमुळे आपला पहिलाच पॉईंट चाललेला आहे बघा, अजून शिक्षण संपलेलं नाही. बोलताना आपल्याला शिक्षणाबद्दल बोलताना या गोष्टी करायलाच पाहिजे, या गोष्टी आल्याच पाहिजेत, मुळात आल्या पाहिजे. बरोबर आहे, या गोष्टी आल्याच पाहिजेत. तसं एक याच्या कार्यामध्ये त्यांनी लक्षणीय काम केले, एक बुद्धिनिष्ठता लोकांची वाढली, असं त्यांच्या दृष्टिकोनातून लोकांची बुद्धिनिष्ठता वाढली. लोक इंटरेस्टने शिकायला लागले, कारण की त्यांना वेगवेगळं ज्ञान मिळायला लागलं ना. पहिलं जे ज्ञान होतं ते ग्रंथ आणि वेद याच्यामध्येच बंदिस्त होतं. जीवनातले 4 टप्पे, आश्रम व्यवस्था, बरं, असे 4 जे टप्पे होते, गृहस्थाश्रम व्यवस्था, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम, असे 4 टप्पे होते. ते 4 टप्प्याच्या चाकोरीतूनच जीवन चाललेलं होतं. या 4 टप्प्यातूनच जीवन पद्धती चाललेली होती, म्हणून लोकांना उपयोग आला नव्हता. पण बघायला गेलं तर आज या 4 टप्प्यातून चालल्यानंतर आज मानवाची बुद्धिनिष्ठता हा एक मात्र झालं, त्यांच्यामध्ये समानता, जो पहिला समाज होता आपला, जो पहिला संतांच्याही आधीपासूनचा जो समाज होता, तशा प्रकारचा समाज अस्तित्वात आला होता. सामाजिक न्याय, सगळ्यांना न्याय सारखा, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, म्हणजे सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा आज आहे. आज आपण कोणाची जात विचारून त्याच्याशी बोलायला जात नाही, किंवा आज कोणाशी आपण बोलताना त्याला धर्म विचारून आपण बोलता येत नाही. तुमचे कितीतरी मित्र असे आहेत जे शीख आहेत, जे ईसाई आहेत, जे ख्रिश्चन आहेत, जे मुस्लिम सुद्धा आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी बिहेव करताना एक मनापासून मित्राप्रमाणेच बिहेव करता. तुम्ही असं समजता का
हा ख्रिश्चन आहे मी त्याच्याशी बोलणार नाही, हा हिंदू आहे मी त्याच्याशी बोलेन फक्त, मी हा मुस्लिम आहे मी त्याच्याकडे जाणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही, त्याच्याशी बोलणार नाही, असं आहे नाही. म्हणजे आज जी आपली वागणूक आहे ही काय आहे, आज सत्यतेवर आधारित आहे आणि व्यवस्थितपणावर आधारित आहे. देन ट्रेडिशन, that is called a culture. Okay, second point, culture. बघिया culture may of the educated elite look of the lifestyle of British with the respect of food habits, dressings, customs, mannerism, attitudes, beliefs, language, sports, entertainment, etc. आपली संस्कृती आहे ना, संस्कृती, या संस्कृतीचा फार मोठा पगडा आपल्यावरती होता. युअर बिहेवियर, तुमची वागणूक, बरं ना, ड्रेसिंग, तुमचे वेश परिधान करण्याची प्रक्रिया, कस्टम्स, परंपरा, ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या परंपरा, रीतिरिवाज पुढे पुढे पाळत राहायचे. मॅनरिझम, वागण्याची पद्धत, ॲटिट्यूड्स, तुमचे गुण, तुमची वर्तणूक, बिलीफ्स, विश्वास, दृष्टिकोन, लँग्वेज, तुमची भाषा शैली, sports and entertainment, etc. A eminent Indian sociologist M.N. Srinivas referred to is a process of the imitations of the British as a westernizations. The impact on Western cultures has been classified into 4 types of alatas. There are eliminative changes, that is fading with the culture elements, attitude changes, supportive changes, then and synthetic changes. आता बघा, आज आपली संस्कृती ही खाद्य संस्कृती, पेहराव म्हणजे वेशभूषा, वर्तणुकीचे संकेत, दृष्टिकोन, विचार प्रणाली, भाषा, खेळ, मनोरंजन, या सगळ्यामध्ये ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास सुरुवात केली होती. प्रामुख्याने असं बघायला गेलं तर समाजशास्त्र डॉक्टर M.N. श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुकरण करण्याच्या प्रक्रियेला वेस्टर्नायझेशन असं बोलतो आपण. आज वेस्टर्नायझेशन झालंय बरंच, म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर पडलेला आहे असं म्हणता येईल. बरं ना, अलादास त्यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये केले. एक, वयमूलक बदल म्हणजे काय, मूळ सांस्कृतिक लक्षणे घटत जाणे. वृद्धिमूलक, मूळ सांस्कृतिक लक्षणांमध्ये नवीन लक्षणांची भर पडणे. पुष्टीमूलक म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांचे असमृद्ध बनणे. संमिश्रतामूलक, ज्याला आपण म्हणतो सिंथेटिक, म्हणजे जुन्या नव्याच्या एकत्रित करून नवीन लक्षणे विकसित होणे. आता ही सगळीच्या सगळी तुम्हाला एक समजावून सांगतो, पटकन समजली नसते. सगळ्यात पहिलं होतं व्ययमूलक, एलिमिनेटिव्ह. हा बदल म्हणजे काय, आपली जी संस्कृती आहे ना ती हळूहळू कमी होत गेली. हळूहळू काय होत गेली, कमी 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 होत गेली. संस्कृतीमधला जो बदल होता हा हळूहळू कमी कमी होत गेला. आता बघा ना, आता कोणी संस्कृती पाळतं नाही पाळत. पाळता का तुम्ही? तुमच्या धर्माच्या ज्या काही आपल्या संस्कृती आहेत त्या संस्कृती आपण एक क्लिअरली पाळतो का? नाही, नो. दुसरं वृद्धिमूलक, दॅट इज कॉल्ड ॲटिट्यूड, म्हणजे याच्यामध्ये नवीन लक्षणं येणे. आपली संस्कृती पहिली ती आपण हळूहळू 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 विसरत चाललोय आणि त्याच्यामध्ये आपण ॲडिशनल चाललेले आहे. काय झालेलं आहे, ॲडिशनल संस्कृती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत चाललेली आहे.
बरं ना. अ सपोर्टिव्ह म्हणजे मूळ सांस्कृतिक लक्षणांचे अधिक समृद्ध बनणे. म्हणजे आता जी आपण संस्कृती जी आपली राबवतोय त्याच्यामध्ये भर पडून त्याच्यामध्ये ती फिक्स करणे की आपल्याला अशा प्रकारेच वागायचं आहे, आपल्याला अशा प्रकारेच वागायचं आहे. बरोबर ना. आता समजा एक तुम्हाला एक थोडंसं सिंपल असं उदाहरण देतो. तुमच्या बाजूला एखादा गुजराती राहत असेल, त्या मुलाचं लग्न आहे, त्यांच्यामध्ये प्रथा असतात ते वाजत गाजत आदल्या दिवशी आपल्या इकडे सातारा वगैरे साईडला बघा, सातारा वगैरे साईडला आदल्या दिवशी वरात काढतात. नवऱ्याची घोड्यावरून पूर्ण गावभर वरात काढतात, म्हणजे मिरवणूक काढतात. त्याला उद्या याचं लग्न आहे, संध्याकाळी काढतात, पूर्ण गावातून त्याला फिरून आणतात आणि देव फिरून आणतात, त्याला घरात आणतात. तोच जर मुलगा इथे साताऱ्याचा असेल आणि इथे जर आपण केलं तसं आदल्या दिवशी कल्चर म्हणून आपण जर केलं तर सगळी थोबड्याकडे बघत राहतात तुमच्या, अरे काय चाललंय यांचं, तुम्हाला हसणार. कारण त्यांना ते कल्चर माहिती नसतं, ते मिक्सअप झालेले असतात आपल्या या संस्कृतीमध्ये. त्यांना ते कल्चर अजिबात माहिती नसतं, आपल्याला माहिती असतं. इवन आता तुमच्यापैकी बरेच जण सातारा वगैरे साईडचे असतील, दिया रत्नागिरी साईडचे, अनिकेत मला वाटतं कोल्हापूर साईडचा आहे, गोरख मला वाटतं आपला नांदेडच ना. हां, नांदेड नाही, अमरावती, बरं ना, या साईडचा आहे. तर लग्नामध्ये नवऱ्याला इथे टिकल्या लावतात, अशा सजवतात. आदल्या दिवशी त्यांच्या हाताला मेहंद्या लावतात. मेहंदी जसं मुलीच्या हाताला मेहंदी असते तशा त्या नवऱ्याच्या हाताला पण मेहंदी काढली जाते. हळद हा जो प्रकार आहे त्यांच्याकडे आदल्या दिवशी पूर्ण दिवसभर असतो. मुंबईमध्ये संध्याकाळी 6 ते रात्री फुल टू नोईपर्यंत, नो लिमिट. ही परंपरा आहे, बरं ना. आपल्याला इथे ना इथल्यासारखंच वागायला लागतं. तोच जर साताऱ्याचा मुलगा जर असेल आणि त्याचं इथे लग्न असेल तर तो या गोष्टी करणार नाही, तो इथल्या कल्चरप्रमाणे वागणार, इथल्या वेस्टर्न कल्चरायझेशन प्रमाणे वागणार. नको, हे असं नको बाबा, आपल्याला सगळ्या असणार. मग थोडक्यात तो आटपतो, तिथल्या तिथेच आटपतो सगळ्या गोष्टी. का तर बिकॉज अवर कल्चर्स, आपल्या संस्कृतीप्रमाणे. बरोबर आहे. देन याला वेस्टर्न. नंतर मग शेवटचा टॉपिक राहिला सिंथेटिक, म्हणजे जुनी आणि नवीन विचार. जुने विचार पण काही चांगले असतात, मग आपण ते लगेच निग्लेक्ट करतो का? नाही. नवीन विचार आणि जुने विचार हे दोन्ही मिळून एक संस्कृती बनते, बरं ना. दॅट इज सिंथेटिक, त्याला सिंथेटिक असं म्हटलं जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट्स आहे आपला ॲडमिनिस्ट्रेशन, तो एक घेऊया. म्हणजे आज आपला इथे एक 16वं पेज तुमचं संपून जाईल. आज आपलं बोलण्यातच बराचसा वेग गेला. The British set place in the new system administration. They started a system of service. एक मिनिट हा, इथे पेज थोडंसं चेंज करतो. ज्याला आपण ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन असं बोलतो. जे ब्रिटिश होते यांनी काय केलं, एक नवीन प्रशासन निर्माण केलं. दे स्टार्टेड अ सिस्टीम सर्व्हिस लाईक इकॉनॉमिक सर्व्हिस. अर्थशास्त्रीय सेवा पुरवल्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो आर्थिक सेवा, एज्युकेशन सर्व्हिस, शैक्षणिक सेवा, रेव्हेन्यू सर्व्हिस, महसूल सेवा, हो ना. इट वॉज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा. इट वॉज अ इंग्लिश एज्युकेटेड इंडियन्स
educated Indians who entered the administrative service to assist British rules in governing the land and its people. A new judiciary system was created which is a look a consideration the earlier legal traditions. To Indian communities, however, its implementations was carried out on a scholar basis, which individuals are judged on the equal basis, irrespective of one of caste and creed. The authority of the federal lords and the zamindars were abolished, effecting a gradual permissions to democratic values into Indian physics and society. The Indian Councils Acts, the Indian High Courts Acts, and the Indian Civil Service, etc. Act is 1861 all. The land major changes the executive, logistical and judicial administration of India. बघा, ब्रिटिशांनी जी पद्धत उभारली होती ही प्रशासकीय पद्धत ही नवीन पद्धतीतली होती. त्यामुळे आज आपण बघतो की बऱ्याचशा सेवा त्यांनी पुरवल्या होत्या. हे सेवा विभाग त्यांनी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन केले होते. म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांना सहाय्य मिळालं म्हणजे ते पण स्वतःसाठी स्थापन केलेलं होतं त्यांनी, म्हणून केलं होतं. ब्रिटिशांनी नवीन न्याय पद्धत निर्माण केली होती. त्याच्यामध्ये पारंपरिक न्याय प्रणालीचा विचार करून या न्याय पद्धतीचा उभारणी केली होती. मात्र अंमलबजावणी मात्र धर्मनिरपेक्ष पद्धतीने, कोणत्याही धर्माचा असो त्याला न्याय मात्र समान असला पाहिजे. असं केल्यामुळे समाजामध्ये ढवळाढवळ केल्यामुळे त्यांच्यावर रोष निर्माण झाला. आज जर समाजाच्या दृष्टिकोनातून जर ते चालले असते ना तर ब्रिटिश अजूनपर्यंत आपल्या इथे गेले नसते. आज आपला भारत हा इंग्लंडचा एक भाग म्हणून आज अस्तित्वात आला असता. महासत्ता. जातपातीचा विचार न करता केलेली जाई, वतनदार, जमीनदार याची वाहीवाटीने चालत आलेले विशेष अधिकार रद्द करण्यात आले होते. त्याचे परिणाम मानून भारतीय लोकांच्या समाजामध्ये, मानसिकतेमध्ये हळूहळू समजायला लागलं होतं हे ब्रिटिश आपल्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करतायत, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ढवळाढवळ करतायत. बरोबर आहे. त्यामुळे इंडियन काउन्सिल ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट या सर्व कायद्यामुळे कार्यकारी, कायदेविषयक आणि न्यायविषयक शासन पद्धतीमध्ये बरेचसे बदल घडून आले. समजलं. इथे आज आपण थांबूया. इंग्लिश मीडियमवाल्यांचं 19वं पेज चालू आहे आणि तुमचं जवळजवळ कितवं पेज चालू आहे? 18वं पेज चालू आहे. 16वं पेज चालू आहे. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या मी काय बोलतोय त्याच्याकडे. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांकडे पुस्तकं आहेत. ओके. दियाच्या पप्पांनी कालच कन्फर्म केलं पुस्तकं आणून ठेवली आहेत. समीक्षाच्या मम्मीने पण सांगितलं पुस्तकं आणून ठेवली आहेत. नाही असतील तर PDF फाईल डाउनलोड करा. आपण करा. उद्यासाठी मी तुम्हाला प्रश्न देतोय. पुस्तकातले बघून नोट्स काढा. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. आता शिकवलेला जो टॉपिक्स आहे याच्यामधली शिक्षण पद्धती आणि कल्चर. काय शिक्षण पद्धती आणि कल्चर थोडंसं वरती थोडंसं एक हे करायचं, सारांश द्यायचा आणि नंतर जसं आपण मगाशी शिकवायला सुरुवात केली तसा सारांश द्या आणि नंतर शिक्षण पद्धती आणि कल्चर याच्यावरच्या 1-2 टिपा मला पाठवायच्या. ठीक आहे. तुम्ही PDF फाईल डाउनलोड नाही केली तरी चालेल. आज मी जेवढं शिकवलं आहे ना ते जरी व्यवस्थित ऐकलं ना तरी तुम्हाला त्याच्यावरती लिहिता येईल. बाळांनो, तुम्ही स्वतः लिहिलेलं मला समजतं, समजलं. आणि पुस्तकातलं बघून लिहिलेलं पण मला समजतं. कारण मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो, कोण किती पाण्यात आहे आणि कोण किती स्वतःच्या मनाने लिहू शकतं. ओके. ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. थोडंसं जीवाज हेर असल्यामुळे आज मला जास्त बोलायला जमत नाही आहे. अजून थोडासा इंटरेस्टिंग झाला असं ना ते सब्जेक्ट. थँक्यू.